नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सदानंद भणगे लिखित अमानवी विनवणी ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 10वा. पण हा शेवटचा भाग सुरू करण्यापूर्वी श्रोते हो, तुमच्याकडून जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर प्लीज एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात अमानवी विनवणी भाग शेवटचा. प्रयोगाचा दिवस उजाडला. रात्रभर अविनाशच्या डोळ्यासमोर नाटकच दिसत होतं. पहाटे पहाटे डोळा लागला तेव्हा दीनानाथ दिसले स्वप्नात. जाग आली तेव्हा खूप बरं वाटलं त्याला, जणू वडिलांचे आशीर्वादच मिळाले. थोडा व्यायाम करून त्यांनी प्राणायाम केला. फ्रेश होऊन चहाच्या टेबलपाशी आला. घरातलं वातावरण गंभीरच होतं. अविनं पेपर घेतला. सईनी चहा आणला. आज काय शुभप्रभात वगैरे नाही का बहिणाबाई? गुड मॉर्निंग, जड आवाजात ती म्हणाली. आणि आई कुठे आहे? पहाटेपासनं देवासमोर. मध्यरात्रीनंतरच तंबोऱ्याचे स्वर कानावर येत होते. हवी आज सगळे बरोबर चहा घेऊ, मी थांबतो आई येईपर्यंत. सुमित्राबाई ऐकत होत्या. मुलाचा हट्ट मोडवेना त्या आल्या. काहीच न बोलता चहापान चालू झालं. सई, आजचा जोक मस्त आहे बघ. आवी लवकरावर, मला ऑफिसची कामं आटोपून घरी येऊन आईला घेऊन यायचं आहे. मी 4 वाजता जाईन, तुम्हाला न्यायला गाडी येईल. आम्ही आज प्रेक्षकात बसणार नाही. सई, अगं काय हा वेडेपणा. आज आम्ही विंगेत बसून प्रयोग बघणार आहोत. तुला माहिती आहे ना सई, म्हणीला 3री बेल झाल्यानंतर रंगमंचावर कलाकारांव्यतिरिक्त कोणीही थांबलेलं आवडत नाही. तो चक्क हाकलून देतो, मग तो कोणी का असे ना. आज तो आम्हाला काहीही म्हणणार नाही. आवी काहीच बोलला नाही. आंघोळ झाल्यानंतर तो त्याच्या स्टडी रूममध्ये गेला. बराच वेळ मेडिटेशन केलं. शांतपणे नाटकाची उजळणी करायला लागला. प्रयोगाच्या दिवशी सकाळी तो फारसा जेवत नसे. सई डबा घेऊन ऑफिसला गेली होती. आईने त्याला जेवायला वाढलं. आई, माझ्याबरोबर जेवायला बस. आज माझा उपवास आहे, मी बसते नंतर. आई, आज बाबा आले होते स्वप्नात, म्हणाले दादू लढ. सुमित्राबाईंनी डोळे पुसले. तो काहीच बोलला नाही. 4 वाजता सई आली. आवी फ्रेश होऊन देवाच्या पाया पडला. आईच्या सईच्याही पाया पडला. दोघींच्या डोळ्यात पाणी आलं. कुलदेवता तुझं रक्षण करो. अरे असं काय करताय तुम्ही सकाळपासनं? आज नव्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे. प्रयोग हाऊसफुल झाला आहे. शुभारंभाचा प्रयोग हाऊसफुल होणं म्हणजे गिनीज वर्ल्डमध्ये रेकॉर्ड होणार. अहो, हे आमची मायबाप मंडळी आजकाल हुशार झाली आहेत बरं का. 2-4 प्रयोग होऊ देतात, परीक्षणं वाचतात, मग ठरवतात नाटक बघायचं का नाही ते. दोघींच्या डोळ्यात पाणी असूनही त्यांनी हसण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अरे यार, डरो मत, या तुम्ही लवकर. त्यांनी वातावरण बदलायचा प्रयत्न केला, पण या क्षणी ते अवघड होतं हे त्याला जाणवलं. आईने हातावर दही ठेवलं आणि तो बाहेर पडला. पूर्वीसारखा त्यांचा बंगला आता एकांतात राहिलेला नव्हता. आता तिथे कॉलनी तयार झाली होती. आसपास बरेच बंगले उभे राहिले होते. त्याच्या गाडीचा आवाज येताच कॉलनीतली बरीच मंडळी बाहेर आली. ते त्याला शुभेच्छा देत होते. त्यांनीही खिडकीतनं बाहेर हात काढून सगळ्यांना बाय केलं आणि तो रस्त्याला लागला. रस्त्यानं बऱ्याच ठिकाणी नाटकाचे बोर्ड लागले होते. त्याचा मोठा फोटो आणि खाली शुभेच्छावाल्यांचे अनेक फोटो, असे अनेक बोर्ड बघून तो सुखावला. मनात म्हणत होता की देवा यांच्या शुभेच्छांना यश दे. आपला मोठा चेहरा पडदाभर दिसावा, गावोगावी आपली पोस्टर्स लागावीत, असं एकेकाळी त्याचं स्वप्न होतं. विचारांच्या नादात तो कधी शुभाच्या घरी पोहोचला त्याला समजलं नाही. गेटचा आवाज येता शुभाचे बाबा बाहेर आले. त्यांनी दार उघडलं. हसले. पण या जावई बाप्पू काय म्हणतोय नवीन सिनेमा म्हणत स्वागत करणारे बाबा आज शांत होते. ते आतल्या खोलीत गेले. शुभाने कॉफी आणली. तिचे डोळे भरून आले. शुभा,
प्लीज कॉफी घे. बेस्ट ऑफ लक देणार नाहीस ते कायमच असतं रे. तिला बोलताच येईना. उद्यापासून निवांत होईल थोडा, भेटू. कुणास ठाऊक कुठे ते. लहान मुलीसारखं बोलू नको यार. आई बाबा येणार आहेत ना. म्हणजे काय, आई तर कुणा महाराजांकडे जाऊन आली आहे. त्यांनी काही मंत्र दिलाय तिला म्हणायला. ती येऊन मनातल्या मनात म्हणत राहणार. काय हे शुभा, तू सुद्धा कठीण आहे यार. कुणाच्या श्रद्धेला दुखवायचं नसतं आवी. आम्ही ऐकलंय ना तुझंसुद्धा. यावर तो काहीच बोलला नाही. आई सईला सांभाळून घे, मी निघतो मी म्हटल्यावर आई बाबा दोघंही बाहेर आले. तो दोघांच्या पाया पडला. वडिलांनी डोक्याला स्पर्श करून आशीर्वाद दिला. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. तो पटकन बाहेर पडला. आई बाबा आणि शुभा त्याच्या पाठोपाठ गेटपर्यंत आले. गाडी सुरू केल्यानंतर त्याने खिडकीतनं त्यांना बाय केलं. तो दिसेनासा होईपर्यंत तिघेजण दाराशीच थांबले होते. जाताना त्याच्या मनात विचार येत होते. आज आपण किती जणांना दुखवून चाललो आहे. कुठल्या वेडाच्या भरात आपण निर्णय घेतला कोणास ठाऊक. काय होईल सांगता येत नाही. आता तर त्याचाही आत्मविश्वास जायला लागला होता. शुभाचे बाबा म्हणाले ते खरं होतं. नाटकाचा जन्म मुलाच्या जन्मासारखाच असतो. नाटकाची ही एक कुंडली असते. अनेक नाटकं चांगली असून चालत नाहीत. हे नाटक तर नावापासून वेगळं वाटतं. कुठलाच अनुभव चांगला आलेला नसताना कशाच्या जोरावर आपण आजचा प्रयोग करणार आहोत. वेळ केव्हाच निघून गेली होती. रंगमंदिरावर तो पोचला तेव्हा ते दिवाळीसारखं सजलं होतं. अजून प्रेक्षक आलेले नव्हते तरी दोघे चौघे त्याच्या गाडीचं दार उघडायला आले. समोरच हाऊसफुलची मोठी पाटी लावली होती. तिला हार घातला होता. बाजूला नाटकाची मोठी जाहिरात आणि अविनाशचा मोठा कटआउट लावला होता. अविनाशनं गाडी पार्क केली. शेजारच्या हॉलमध्ये काहीतरी गडबड दिसली. त्याने विचारलं, काय चाललंय काय शेजारी. काय यज्ञ का याग असं काहीतरी चाललं आहे तुमच्यासाठी. म्हणजे नाटक पूर्ण होईपर्यंत ते प्रार्थना करत राहणार आहेत. माय गॉड, काय म्हणावं या लोकांच्या प्रेमाला. आवी थोडा अस्वस्थ झाला. त्याला पाहून गर्दी वाढायला लागली तसा तो रंगपटात गेला. मणी नेपथ्य लावणाऱ्या बॅकस्टेज आर्टिस्टना काही सूचना देत होता. त्यांची ठकठक चालली होती. लॅपटॉपवर संगीताचे नमुने तपासून घेतले जात होते. संगीत जलशा अगोदर जशी वाद्य लावली जातात तशीच नाटकाची ही पूर्वतयारी. या सगळ्या गोष्टी कलावंताला झिंग आणतात. आवी हातपाय धुवून आला. एका मोठ्या खुर्चीवर त्यांनी भास्कर शास्त्री आणि विद्याधर सावंतांच्या तसबिरी ठेवल्या. हळद कुंकू वाहिलं, उदबत्ती लावली, हार घातले. नमस्कार करत तो म्हणाला, नाटक तुमचंच आहे, माझं नाही. आशीर्वाद द्या, संकल्प तडीस न्या. मणी हे सगळं बघत होता. त्यांनीही नमस्कार केला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. रात्री 8 वाजल्यापासून थिएटरवर गर्दी सुरू झाली. पोर्चमध्ये तिकीटं घेऊन रसिक थांबले होते. आज नेहमीसारखी लगबग गडबड उत्साह वाटत नव्हता. एक प्रकारचं भीतीचं सावट पसरल्यासारखं झालं होतं. लोक गटागटानं दबक्या आवाजात चर्चा करत होते. अनेक जण आज जाऊन अविनाशला शुभेच्छा देत होते, पण त्यांची वेगळी नजर त्याला जाणवत होती. तो प्रत्येकाला दारापर्यंत सोडायला जात होता. अचानक बाहेर मोठा गलका झाला. सगळेच भांबावले. जाधव आत येऊन म्हणाला, मनी सर बाहेर मोर्चा आलाय, प्रयोग करू नका म्हणतात. आम्ही नाटक सुरू होऊ देणार नाही असं बी म्हणतात. अवीला काहीच समजेना. तो बाहेर निघाला. अवी तू बाहेर जाऊ नको, मी पोलिसांना फोन करतो, पोलीस बंदोबस्तात प्रयोग करू. नाही नको म्हणे, अरे प्रकरण चिघळेल. मी बघतो ना, तू नको काळजी करू. तो रंगमंचा बाहेर गेला. बाहेर खूप लोक जमले होते. घोषणा देत होते, नाटक बंद करा, हे नाटक अंधश्रद्धांना खतपाणी घालणार आहे, आम्ही हे होऊ देणार नाही. माझं 2 मिनटं ऐकून घ्या.
नाही पटलं तर आम्ही नाटक बंद करू. अविनाशच्या आवाजात जरब होती आणि त्याच्या शब्दांना किंमतही होती. जमाव शांत झाला. आवी बोलायला लागला. आपण प्रथम नाटकाचा आस्वाद घ्या आणि नंतर काय ते ठरवा. मुख्य म्हणजे प्रत्येक कलाकृतीनं काही संदेशच दिला पाहिजे असं काही नसतं. नाटकातून आनंद घ्यायचा असतो. जीवाच्या विरंगुळ्यासाठी 2 घटका बाहेरचं जग विसरण्यासाठी ही करमणूक असते. काहीही कारणं काढून नाटकं होऊच दिली नाहीत तर लेखक मनासारखं काही लिहूच शकणार नाही. कधी अंधश्रद्धेला बळकटी म्हणून तर कधी एखाद्या समाजाविरोधी म्हणून जर नाटकं बंद पडली तर ती समाजाचा आरसा होणार कशी? इतिहासाचं विकृतीकरण नको. मी तर म्हणतो इतिहासाचा अतिरंजितपणासुद्धा नको. ऐतिहासिक पौराणिक पात्रांना संवाद देताना कोणाच्याही भावना दुखवायला नकोत. तशा कलाकृती लिहिल्याच जाऊ नयेत अशा तुमच्याच मताचा मी सुद्धा आहे. पण काल्पनिक कलाकृतींना हरकत काय आहे? शेक्सपियरचा हॅम्लेट तुम्हाला चालतो. त्याच्या बापाचं भूत प्रत्यक्ष रंगमंचावर येतं, काकाचा सूड घे म्हणतं, तोही ते ऐकतो. तेव्हा तुम्हाला ते अंधश्रद्धेला खतपाणी वाटत नाही. तुम्ही त्याला डोक्यावर घेता. इंग्रजी सिनेमातली भूताटकी तुम्ही आनंदानं बघता तेव्हा नाही का अंधश्रद्धेला खतपाणी मिळत? गूढकथा, रहस्यकथा सगळ्यांना आवडतात. त्या वाचून आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, त्याच्यापासनं आपण आनंद घेतो. तसाच प्रत्येक कलाकृतीपासून घ्या. काल्पनिक म्हणून सोडून द्या. जमाव आता शांतपणे आवीचं ऐकत होता. आवी पुढे बोलायला लागला. आणि मित्रांनो, एक नाटक तुमच्यासमोर आणायला कमीत कमी 50 कलावंत 3-4 महिने प्रचंड कष्ट करत असतात. तीही तुमच्यासाठी. त्यांची मेहनत फुकट घालवायची का? दोस्तांनो, हे नाटक म्हणजे माझं मिशन आहे. मी माझा जीव पणाला लावला आहे. अरे म्हणून तर आम्हाला हे नाटक होऊ द्यायचं नाही ना. जमावातला एक जण ओरडला, पण बाकीच्यांनी त्याला शांत केलं. एका कलावंतावरचा अन्याय मला दूर करायचा आहे. शेवटच्या क्षणाला आमचे कष्ट वाया घालवू नका. उद्या मी असेन किंवा नसेन, पण मराठी रंगभूमीला मरण नाही. उलट तिला जीवित ठेवणं तुमचं काम आहे. नवनवीन प्रयोग होऊ द्या, माझी तुम्हाला विनंती आहे. आणि यावरही तुम्ही म्हणत असाल तर नाटक बंद करतो. अविनाशची एकंदर बोलण्यातली तडप, आवेश आणि त्याचं आवाहन ऐकून नाटक बंद करा म्हणून आलेले मोर्चातले लोक भारावून गेले. त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि ते एका सुरात ओरडले, अविनाश मोकाशी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. अविनाशनं सगळ्यांना नमस्कार केला. मोर्चातले लोक एकमेकांशी चर्चा करत निघून गेले. तो रंगपटात आल्यावर मणींनी त्याला नमस्कारच केला. अरे मानलो भाऊ तुम्हाला, याला म्हणतात खरा कलावंत आणि त्याचं कलेवरचं प्रेम. मणी, अरे ही तर लढाईची सुरुवात आहे. खरं युद्ध आता सुरू होणार आहे. असं म्हणत तो मेकअपला बसला. या सगळ्या गडबडीत बराच वेळ गेला. बाकीची पात्रं तयार झाली होती, पण नेहमी जशी थट्टा मस्करी चालायची तसं वातावरण नव्हतं. एखाद्या वार्षिक परीक्षेला पेपरला जाताना जसं गंभीर वातावरण असतं ना, तसं काहीसं वातावरण. अविनाश ताण कमी होण्यासाठी म्हणाला, अरे इतना सन्नाटा क्यों छाया है भाई? अविनाश गप्प बैसा. कधी नव्हे तो मणी चिडला. अवी बघायला लागला. अरे काय झालं काय म्हणे? आर यू ओके? अरे कुठलं वाक्य फेकलंस? सिनेमातला संदर्भ लाव ना जरा. सॉरी म्हणे, सॉरी. म्हणी का डिस्टर्ब होतोय आवीच्या लक्षात आलं. तेवढ्यात एक फोन खणखणला. मणीने घेतला. तो चांगलाच विचारात पडला. काय झालं म्हणे? अरे दम देत आहेत मला. अविनाशला काही झालं तर सोडणार नाही म्हणतोय तो. खुनाचा आरोप ठेवू म्हणतोय. अवी तावातावानं उठला. बॅगमधनं लेटर हेड काढलं, पेन काढलं आणि लिहायला लागला. हे नाटक मी माझ्या आनंदासाठी करतोय, माझ्या समाधानासाठी करतोय.
त्यामागे काही कारण आहे. हे नाटक करण्यासाठी कोणाचाही दबाव नाही, बळजबरी नाही. मी स्वेच्छेनं करतो आहे. जर काही विपरीत घडलं, माझ्या जीवाला धोका निर्माण झाला, तर त्याला फक्त मीच जबाबदार असेन. इतर कोणाचाही त्याच्याशी संबंध जोडू नये. लफेदार सही केली आणि तो कागद त्यांनी मणीकडे देऊन टाकला. मणी आश्चर्यानं बघायला लागला. त्यांनी फक्त अवीचे खांदे घट्ट पकडले. या सगळ्या गोंधळात वेळ खूप गेला. आई, सई आणि शुभा तिघींसाठी मणीने विंगेतच सोफा ठेवला होता. त्या येऊन बसल्या होत्या. नाटक सुरू व्हायचे वेध लागले की कलाकारांचं कुठेही लक्ष नसतं हे घरच्यांना माहिती होतं. त्या तिघी जाग्यावर धडधडत्या अंतःकरणानं बसल्या होत्या. मणीनं कोणाच्या नकळत 4 डॉक्टर्सना विंगेत तयार राहायला सांगितलं होतं. थोडी जरी शंका आली तरी लगेच स्टेजवर धावत जा अशा सूचना देऊन ठेवल्या होत्या. बाहेर 2 रुग्णवाहिका जय्यत तयार ठेवल्या होत्या. बाहेर प्रेक्षकांचा गलका वाढला होता. थिएटर बाहेरही खूप गर्दी झाली होती. अजूनही काही जण वर येऊन अविनाशला भेटण्याचा प्रयत्न करत होते, पण मणीने दरवाजा लावून टाकला. घणघणत पहिली घंटा झाली. सगळे कलावंत रंगमंचावर आले. मणीने नटराजाची पूजा केली, नारळ वाढवला, उदबत्त्या लावल्या. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण त्या वाजवण्यात जोम नव्हता. दुसरी घंटा झाली. मणीच्या धीर गंभीर आवाजात पात्रपरिचय सुरू झाला आणि विरूपाक्षाच्या भूमिकेत अविनाश मोकाशी असं म्हणतात टाळ्यांचा कडकडाट झाला. तो बराच वेळ चालू होता. तिसरी घंटा बराच वेळ वाजत राहिली आणि हळूहळू पडदा सरकायला लागला. समोर रात्रीचा प्रसंग. एकांतातला तो बंगला. रातखेड्यांचे आवाज आणि लांबवर कुत्र्याचं केकाटणं ऐकूनच प्रेक्षकांचा थरकाप झाला. टाळ्या वाजवायचं विसरूनच गेले. स्टेज पूर्ण प्रकाशमान झाल्यानंतर मात्र टाळ्यांचा कडकडाट झाला. मणीने कपडेपटातल्या जाधवचा हात घट्ट धरला आणि हळू आवाजात म्हणाला, जाधव, जाधव, तिसरी बेल मला मृत्यू घंटेसारखी वाटते रे. नाही हो सर, असं काय बोलू नका सर. नाही जाधव, चिन्ह काही नीट दिसत नाही आहेत. ही गूढता काही वेगळीच आहे रे. मला चक्कर येते असं वाटतंय जाधव. जाधव चक्रावला. मणीलाच काहीतरी होतंय याची जाणीव त्याला झाली. त्यांनी त्याला पाणी आणून दिलं, खुर्ची दिली, पण मणी उभाच राहिला. पहिल्या प्रवेशापासूनच नाटकानं पकड घेतली. अविनाश तर केव्हाच विरूपाक्षाच्या भूमिकेत शिरला होता. त्याचा तो पहाडी आवाज रंगमंच भेदून बाहेर जात होता. एक एक स्वगत प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेत होतं. हो हो हो, मी आत्मबळावर विश्वासून निर्णय घेऊन सांगतो, आम्ही तेथेच वास्तव्याला जाणार. जेथे काही वर्षांपूर्वी ती दुर्दैवी घटना घडली, अनेक जण प्राणाला मुकले. मीच होतो साक्षीला, पण नव्हतो जबाबदार. अरे तुम्ही काय सूड घेणार? मी निर्भीड, अनासक्त, स्थापत्य विशारद, विज्ञान युगात वावरणारा. कशाला घालताय मला भीती त्या घोंगावणाऱ्या वाऱ्याची आणि विजा कडकडून कोसळणाऱ्या घनघोर पावसाची, गोठून टाकणाऱ्या त्या थंडीची? ती निसर्ग निर्मिती आहे, तुमचा सूड नाही. असेल हिम्मत तर या, मी आहे तिथे उभा, शक्ती तुमची निर्बल करून टाकण्यासाठी. एका श्वासात घेतलेल्या अशा स्वगतांना प्रचंड टाळ्या पडत होत्या. मागे घोंगावणाऱ्या वाऱ्याचे, कडाडणाऱ्या विजेचे आवाज प्रेक्षकांचा थरकाप उडवत होते. भास्कर शास्त्रींच्या गूढरम्य भाषेत प्रेक्षक गुंगून गेले होते, श्वास रोखून बघत होते. हे नाटक नाही, कुणीतरी आपल्याला वेगळ्याच विश्वात नेऊन टाकलंय असं सगळ्यांना वाटत होतं. मणी विंगेत परमेश्वराची प्रार्थना करत उभा होता. आई, सई, शुभा एकमेकींचे हात हातात धरून काय होतंय ते बघत होते. सुमित्राबाईंचा तर देवाचा धावा चालू होता. हिरवा स्पॉट आला की प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा राहत होता.
जीवात्म्याचं ते संथपणे चालणं आणि बोलणं लोकांचा थरकाप उडवत होतं. ती पात्र जिवंत वाटतच नव्हती. भास्कर शास्त्रींचे संवाद, मणीचं दिग्दर्शन आणि अविनाशचा नाट्याविष्कार असा त्रिवेणी संगम झाल्यावर कशी जादू होते हे सगळे अनुभवत होते, मंत्रमुग्ध होत होते. काहीजण तर खुर्चीच्या पुढच्या टोकावर बसून दोन्ही हातांची मूठ तोंडाजवळ घेऊन सगळं बघत होते. प्रवेशामागून प्रवेश संपत होते. एक भीती कमी होतीये, तोच दुसरी समोर येऊन उभी राहत होती. नाटकात रात्र होऊच नये असं सगळ्यांना वाटत होतं. आपण जागे नाही, आपण स्वप्न बघतोय अशीच भावना होत होती. नाटकाचा शेवट आला. परमोच्च बिंदूपाशी नाटक येऊन ठेपलं आणि तो प्रवेश सुरू झाला. ते स्वगत, ज्यात विरूपाक्ष सरळ सरळ आवाहन करतो त्या अज्ञात शक्तींना. आणि कुठल्या शक्तीचा विजय होणार हे बघण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेले असतात. अविनाशनं मनोमन शास्त्रींचे आणि सावंतांचे स्मरण केले, कुलदेवतेचं स्मरण केलं आणि स्वगताला सुरुवात केली. हे असं म्हणतात वावरणाऱ्या तृप्त आत्म्यांनो, तुम्ही जर मनुष्यदेह धारण करून माझ्या प्रियेला घेरला असेल तर मला सुद्धा तशीच सिद्धी प्राप्त करून घेता येईल तुम्हाला हरवण्याची. आणि मग त्या क्षणी जरी वाक्य संपण्याच्या आत त्याला चक्कर यायला लागली. तो स्वतःला सावरायला लागला, पण त्याला जमेना. तो पडायला लागला. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. पुन्हा तेच घडायला लागलं होतं. अविनाश डोळे फिरवल्यासारखं करायला लागला. मणी पुढे धावून जायला लागला. डॉक्टर स्टेजवर यायला लागले. प्रेक्षक उठून उभे राहिले. सुमित्राबाई मोठ्यांदा ओरडल्या, नाही विद्याधर, नाही, असं घडणं शक्य नाही. अरे तू काय म्हणाला होतास? तुझा नातू आहे तो, तुला सोडवण्यासाठी चालला होता रे सगळा आटापिटा. सई आईला आवरायला लागली. शुभा आवीकडे धावणार तेवढ्यात अविनाश उभा राहिला. त्यांनी स्वगत पुढं चालू केलं. कढईत लाह्यात तडतड फुटाव्यात तशी वाक्ये यायला लागली. प्रेक्षक अवाक. टाळ्यांचा कडकडाट संपेना. सगळे खाली बसले. वेगळ्याच आवेगात अविनाश स्वगत घ्यायला लागला. सुमित्राबाई, सई, शुभा, मणी आश्चर्यानं बघत राहिले. प्रत्येकाच्या डोळ्यातनं अश्रुधारा सुरू झाल्या. नाटकाचा संघर्ष टिपेला पोचला. मणी सावरला. अविनी बेरिंगच बदललं होतं. आवाजही वेगळाच भासायला लागला. जुन्या कसलेल्या कलावंतासारखे हावभाव तो करायला लागला. नाटक शेवटाकडे जायला लागलं. सुष्ट प्रवृत्तीच्या आत्म्यांनी सुडानं तडफडणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या आत्म्यांवर विजय मिळवला होता. त्यांना मुक्ती मिळाली. विरूपाक्षाची प्रिया त्याला येऊन बिलगली. प्रेक्षक अजून भानावर आलेले नव्हते. टाळ्यांचा कडकडाट संपत नव्हता. मणी चक्रावला. आवी जे करत होता ते त्याचं दिग्दर्शन नव्हतं. त्याला आठवलं, आवीने कबूल करून घेतलं होतं की सबंध नाटक तू दिग्दर्शित कर, फक्त हा शेवटचा प्रसंग मला हवा तसा मला घेऊ दे. आणि आपण त्याला हो म्हटलं होतं. तरीही आज तो जे काही करत होता ते एकदम वेगळंच होतं. रोजच्या तालमींना तो असं करत नसे. मग हा बदल त्याला सुचला कधी? पडता पडता उभं राहून इतक्या ताकदीनं तो बोलूच कसा शकला? मणीचं डोकं बधीर झालं. प्रवेश संपला. नाटक संपलं तरी प्रेक्षकांना समजलंच नाही. ते गारठलेल्या अवस्थेत होते. पडदा पडता पडता आवी पुटपुटला, केदार केलं रे नाटक पूर्ण तुझ्या मनासारखं. पडदा पडला तरी टाळ्या संपत नव्हत्या. मग अविनाश मोकाशी जिंदाबादचे नारे सुरू झाले. समुद्राच्या लाटा जशा एका मागोमाग एक किनाऱ्यावर धडकत राहतात ना, तसे नारे येत राहिले. पाण्याचा लोंढा बांध फोडून आत घुसावा तसे अनेक प्रेक्षक दरवाजा उघडताच रंगमंचावर अभिनंदनासाठी धावले. पण त्या अगोदर सहकलाकारांनी अविनाशला गोलाकार वेढा घातला होता. कृतकृत्य होऊन दोन्ही हात जोडून अविनाश उभा होता.
सोफ्यावर तिघीजणी एकमेकींकडे रडता रडता हसत बघत होत्या. त्यांचा आनंद त्या व्यक्तच करू शकत नव्हत्या. मणीभोवती पण प्रेक्षकांचा गराडा पडला होता. तो अभिनंदन स्वीकारत होता, पण त्याचं सगळं लक्ष अविनाशकडे होतं. तेवढ्यात मदन मेहता धावत आला. त्यांनी मणीचं अभिनंदन केलं. मग तो अविनाशकडे गेला. अरे भाई अविनाश, मान गए उस्ताद, हम तो हार गए यार. अरे कसली हार आणि जीत. मदन, आपण सगळे नटेश्वराला वाहिलेली फुलं आहोत मित्रा. कधीतरी निर्माल्य होणारच आहोत, पण आहोत तोपर्यंत सुवास देत राहू. बस काम करत राहू यार. अवी म्हणाला तसं मदननं त्याला मिठीच मारली. सोहळा संपतच नव्हता. इतर कलावंत मोठ्या कौतुकानं बघत होते. सगळ्यांच्या उरावरचं मोठं ओझं उतरलं होतं. बॅकस्टेजवाल्यांनी सेट उतरवायला सुरुवात केली होती. बऱ्याच वेळानं गर्दी कमी झाली. बाहेर पत्रकार मंडळी आवीची, मणीची मुलाखत घेण्यासाठी थांबली होती. टी व्हीच्या अनेक वाहिन्यांचे कॅमेरे अविनाशवर खिळलेले होते. अनेक जण बाईट घेण्यासाठी त्याला एकटं गाठायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना यश येत नव्हतं. त्यातही आनंदच होता. खूप वेळानंतर आवी आणि मणी मोकळे झाले. पत्रकारांना भरभरून मुलाखती दिल्या. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. एकमेकांच्या पाठीवर थोपटलं. मणी गदगद स्वरात म्हणाला, मित्र, जिंकलास मित्र. आवी फक्त हसला. तो प्रचंड थकल्यासारखा वाटत होता. अवी, अरे तू त्या वाक्यानंतर पडायला लागलास आणि सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला यार. प्रेक्षक उठून उभे राहिले. अरे अरे असं म्हणत हळहळायला लागले. म्हटलं, झाली आता इतिहासाची पुनरावृत्ती. कुणाचं न ऐकता केलेलं धाडस येणार अंगाशी. आई तर कोसळून पडणार होत्या, पण तू जोमानं उभा राहिलास यार. स्वगत सुरू केलंस. खरोखर तू मूर्तिमंत कलावंत आहेस. अभिनय तुझ्या रोमारोमात भरलाय अवी. नटेश्वर तुला प्रसन्न आहे म्हणून ही जादू घडली. अरे पण त्यानंतर तुझं बेरिंग एकदम बदललं यार. ते स्वगत तसं कधी घेतलं नव्हतंस तालमींना सुद्धा. तो तू वाटतच नव्हतास. कधी ठरवलं होतं आणि कधी केली त्याची प्रॅक्टिस? नाही रे, पण खरं सांगू का, मला काही आठवतच नाही आता. म्हणजे मला वाटतं कोणीतरी करून घेत होतं. काय बोलतोयस अविनाश? सगळे अवाक झालेले होते. अरे मी पडायला लागलो होतो. मला चक्कर यायला लागली होती आणि कोणीतरी मला म्हटलं, उठ उठ उठ, आणि मी सुरू झालो. म्हणे तुला माहिती आहे, नाटकाची तालीम सुरू झाली की मला काही सुचत नाही. रात्रंदिवस डोक्यात तेच. एका रात्री विद्याधर सावंत दिसले. माझे आजोबा, आईचे मामा. म्हणाले, त्या पहिल्या प्रयोगात मी उत्साहानं ते शेवटचं स्वगत घ्यायला लागलो, तर समोरच्या त्या अतृप्त आत्म्यांच्या कलावंतात मला कुणी जुन्या काळातला नाट्यकलावंत बोलतोय असं वाटलं. मला घेऊ देते स्वगत, मला घेऊ देते स्वगत. हे नाटक माझं आहे. मी शास्त्रींना लिहायला सांगितलं आहे. माझ्या रोजनिशीत मी सगळे मुद्दे लिहून ठेवले होते. मला करायची होती ती भूमिका. मला फक्त तेच स्वगत घेऊ दे, मी चाललो, असं काहीतरी ऐकू येत होतं. सगळ्यांना घाम यायला लागला होता. मी माझ्याच नादात होतो. नाटक अंगात भिनलं होतं. काहीच नाही ऐकलं. आणि अरे पण याच्याशी तुझा संबंध काय रे? ऐक ना, विद्याधर सावंत सांगत होते, शास्त्री एकदा एकटेच स्टेशनवर दिसले. मी फक्त सांगितलं, नाटकाच्या पुस्तकात त्या कलावंताच्या डायरीचा उल्लेख करा. प्रकाशकांनाही सांगून बघितलं. दोघांनी दुर्लक्ष केलं. शास्त्रींनी तर सगळ्यांनाच सांगून ठेवलं होतं, वेगळ्या पद्धतीचं नाटक मी लिहितोय. माझं कुणी ऐकलं नाही. मी प्रत्येकाला सांगत होतो, विलास लिमये, केदार वाघ, अरे घेऊ देत ना त्याला ते शेवटचं स्वगत, नाही तर तोही सुटणार नाही आणि आपणही. प्रत्येकजण त्यांच्याच भूमिकेत रममाण होता. शेवटी ते म्हणाले, तू माझं ऐकलंस.
रोज माझ्या फोटोला नमस्कार करत होतास म्हणून मी त्या रात्री तुला सांगितलं की घेऊ दे मला ते स्वगत. मला मला म्हणजे त्याला. तू घेऊ दिलंस तर सगळेच सुटू. हो 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 हो, म्हणून तुझं बेअरिंग बदललं, आवाजसुद्धा बदलला. नाही ते नाही मला माहिती. पडता पडता मी फक्त म्हणालो घ्या तुम्ही स्वगत, करा पूर्ण तुम्ही नाटक. तुला काय म्हणायचं आहे अभि? नाही मला काही म्हणायचं नाही आहे. काही क्षण वाट बघितली आणि सुरू झालो बस. कदाचित हे सगळे माझ्या मनाचे खेळ असतील, नाटक पूर्ण होण्यासाठी आणि ते स्वगत पूर्ण होण्यासाठी. आत्मविश्वास डळमळीत होऊ नये म्हणून मीच खेळलो असेन कदाचित, किंवा बस आता काही बोल नको अभि, बोल नको. आई, सई, शुभा तिचे आईवडील वाट बघतायत. शुभाचे वडील तिच्या आईला सांगत होते त्या तिघांची वेळ आली होती. काही क्षण थांबले असते तर त्यांनाही काही झालं नसतं. अविनाश थांबले. ती वेळ निघून गेल्यानंतर पुढचं वाक्य घेतलं आणि संकट टळलं. आणि आशीर्वादांचं, शुभेच्छांचं पारडं जड होतंच. विद्याधर मामा म्हणाला होता पुण्याला जाऊन ये. सुमित्राबाई स्वतःशी पुटपुटत होत्या. कोणाचं कोणाकडे लक्ष नव्हतं. रात्रीचे 3 वाजत आलेत. नाटक पूर्ण झाल्याच्या आनंदात जेवण विसरलोय आपण. 3 वाजले? अविनी हसून विचारलं. तो फिर चलो रेल्वे स्टेशन. शुभा, कॉफी? नाही नको, घरी जाऊ, मीच बनवते काहीतरी, शुभा म्हणाली. तिचा आनंद ओसंडून वाहत होता. सगळ्यांनी शास्त्री आणि विद्याधरांच्या फोटोला दुरूनच नमस्कार केला. मणीचा मोबाईल खणखणायला लागला. इतक्या रात्री म्हणी? अरे दुसऱ्या प्रयोगासाठी तारखा मागतायत, हसत हसत मणी म्हणाला. अस्तित्वातले आहेत ना सगळे? अविनं विचारलं तसे सगळे हसले. तेवढ्यात जाधव आला. घाबरत म्हणाला, सर लवकर बाहेर चला सर. अरे काय झालं जाधव, आता कशाला घाबरताय? मी नाही ओरडणार. अहो सर, बाहेर लय लोक थांबलेत हारतुरे घेऊन, मोकाशी सरांना बघितल्याशिवाय जाणार नाही म्हणतात. सगळे पुन्हा हसायला लागले. एकाएकी आवी म्हणाला, म्हणी अमानवी विनवणी शापित नाही. शास्त्रींना न्याय मिळाला. अमानवी विनवणी शतकातलं चांगलं नाटक ठरणार. 50 वर्ष तर गाजतंय ना. आई, विद्याधर मामाला न्याय मिळाला. अजूनही तिघींच्या डोळ्यातले अश्रू संपत नव्हते. अविनी तिघींना जवळ घेतलं. मणी कृतकृत्य होऊन चौघांकडे बघत होता. शेक्सपियर साहेब, आमचे नाटककार देखील आपल्यासारखेच प्रतिभावंत आहेत बरं का. अवी म्हणाला तसे सगळे हसले. आणि त्याच वेळी शास्त्री आणि विद्याधरांचा फोटोसुद्धा हसतोय असं अवीला वाटून गेलं. श्रोते हो, गेले 10 दिवस तुम्ही ऐकताय सदानंद भणगे लिखित अमानवी विनवणी ही एक गूढ रहस्यमय कादंबरी. कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा प्लीज. प्रत्येक भाग कसा वाटला हे प्रत्येक भागावर कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. ही अख्खी कादंबरी कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करा आणि त्यांना हे दीपक रेगे कथाकथन चॅनल शेअर करण्याची आमच्या टीमच्या वतीनं विनंती करा. एवढीच तुम्हाला विनंती करतो. थांबतो. भेटूयात पुन्हा अशाच उत्तम कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.